नमस्कार, मी पूनम तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नवीन वर्षातील पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. तसेच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, वास्तू खरेदी अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही करू शकता. तसेच या दिवशी कोणतीही छोटी मोठी गुंतवणूक केली तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं, असंही या गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र हे 14 वर्ष वनवासावरून परत आले. म्हणून लोकांनी घरोघरी तोरणे बांधून उंच गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं आणि या दिवशीपासूनच आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. गुढीपाडव्यासाठी लागणारं साहित्य पहिले तर आपण बघून घेऊया. तर याच्यासाठी लागेल ही आपल्याला बांबूची काठी. तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीने बांबूची काठी तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल. पण जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर हिरवागार बांबूची नवीन काठी आपल्याला विकत मिळते, तर तीही तुम्ही आणू शकता. त्याच्यानंतर आंब्याचा डहाळा आणि कडुलिंबाचा डहाळा जो याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तर ते 2 कलश. एक कलश जो आपल्याला गुढीवरती उलटा लावण्यासाठी आणि दुसरा कलश तो म्हणजे स्थापना करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला एक साडी लागेल. तुम्ही जरीची, काठपदराची, जी नेसलेली नाही आहे अशी नवीन साडी कोणतीही घेऊ शकता. त्याच्यानंतर साखरेच्या माळा आपल्याला लागतील. याला या दिवशी खूप असं महत्त्व आहे. त्याच्यानंतर एक लाल पिवळा धागा लागेल. तुम्ही साडी बांधायला सुतळीचा वापर करू नका, तर अशा पद्धतीनं तुम्ही धागा घेतला तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर पाणी, दूध, साखरेचा नैवेद्य, त्याच्यानंतर हरभऱ्याची भिजवलेली डाळ, कडुलिंबाची पानं, कडुलिंबाची पांढरी जी छोटी छोटी फुलं असतात तर ती घ्यायची. त्याचाही नैवेद्य गुढीला अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला लागेल ती म्हणजे साखर. कडुलिंबामध्ये अतिशय औषधी गुणधर्म आहेत आणि ते शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. म्हणून गुढीपाडव्या दिवशी याचा नैवेद्य दाखवून हा प्रसाद सगळ्यांना वाटतात. त्याच्यानंतर हळदीचं लेपन करण्यासाठी इथं मी हळद घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गौमूत्र टाकलं आहे आणि इथं हळद, कुंकू आपल्याला जे लागेल, एक दिवा लागेल, गुढीसाठी एक फुलांचा हार, दरवाजासाठी तोरण आणि अशा या 2 पोटल्या, एक लाल रंगाची पोटली आणि एक पिवळ्या रंगाची पोटली. लाल रंगाची पोटली जी असते तर ती आपल्या दरवाजाच्या आतमध्ये बांधायची. त्याच्यामध्ये लाकडाची पारंबी आणि हिरडा असतो, तर त्याच्यामुळे घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि ही पिवळी पोटली ही घरातील सुखसमृद्धी वाढावी, धनधान्यात कमतरता पडू नये म्हणून ही पोटली आपल्याला आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरात बांधायची आहे. तर ह्या पोटल्या तुम्हाला कुठल्याही पूजेच्या साहित्यात मिळून जातील. त्याच्यानंतर आपण गुढी बांधायला साडीची तयारी करून घेऊया. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वेळूच्या काठीला अशा पद्धतीनं लिंबाचा डहाळा, आंब्याचा डहाळा, साखरेचा डहाळा, त्याच्यानंतर हार घालून जो आपण लाल पिवळ्या रंगाचा धागा घेतला होता त्याने या सगळ्या गोष्टी बांधायच्या. त्याच्यावरती कलश उलटा अडकवायचा, त्याच्यावरती शुभचिन्ह हे स्वस्तिकचं काढायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला गुढी उभारून घ्यायची आहे. तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:54 ते 8:30 वाजेपर्यंतचा आहे. तसं तर गुढीपाडवा हा दिवस पूर्ण शुभच दिवस असतो. तरीही सकाळी सकाळी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या टायमिंगमध्ये तुम्ही गुढीही उभारू शकता. 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला ओळखलं जातं. तर त्याच्यासाठी जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर तुम्ही गुढी उभारा. गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. गावाकडे पद्धत असते की बांबूची काठी ही नदीवरूनच स्वच्छ धुवून आणतात आणि त्याच्यानंतर तिला अशा पद्धतीनं छान अशी साडी वगैरे नेसवली जाते आणि व्यवस्थित तयार केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला गुढीची स्थापना करून घ्यायची आहे. एक पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्याच्यावरती एक छोटंसं स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्याच्यावरती आपल्याला गुढी अशा पद्धतीनं उभी करून घ्यायची आहे. तिला व्यवस्थित बांधून घ्यायचं, कारण कुठंही गुढी कलणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर गुढीचं पूजन करून घ्यायचं. पहिले तर आपण दिवा लावून घ्यायचा, कारण दिव्याशिवाय कुठलीही पूजा ही अपूर्ण असते. त्यामुळं सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, धूप दीप लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गुढीला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. जे आपण दिवे लावलेले आहेत त्या दिव्यांचीही पूजा करून घ्यायची आहे. गुढीला हळद कुंकू, अक्षता, जर चंदन असेल तर त्या चंदनाचाही टिळा लावायचा आहे.
त्याच्यानंतर अक्षता वाहायच्या आहेत. गुढीला छान अशी फुलं वाहायची आहेत. जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही गुढीची सजावट करू शकता. त्याच्यानंतर छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. गुढीला ओवाळून घ्यायचं आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. काही ठिकाणी गुढीच्या शेजारी कलश स्थापना करायची ही पद्धत असते. जर तुमच्या इकडं पद्धत असेल तर तुम्ही कलश स्थापनही करू शकता. जर पद्धत नसेल तर नाही केलं तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर डाळ आणि कडुलिंबाची पानं याचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो. कारण कडुलिंबाच्या पानात अतिशय शीत गुणधर्म असतात. त्याच्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळं कडुलिंबाची पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पानं टाकून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि याचा प्रसाद घरातील सर्वांनी या दिवशी खायचा असतो. त्याच्यासोबतच या दिवशी शेवयांचा नैवेद्यही गुढीला दाखवला जातो. काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी श्रीखंड पुरीचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्या घरी तुमच्या इकडं जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवू शकता. आणि संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळल्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही गुढीचं विसर्जन हे करू शकता. गुढी व्यवस्थित सोडून घ्यायची. गुढी सोडायच्या अगोदर पुन्हा एकदा तिला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा, गुढीचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतरच दिवस मावळतेच्या वेळेला आपल्याला गुढी या दिवशी उतरायची असते. तर अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा करून तुम्ही गुढीची स्थापना करू शकता. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर अशाच पद्धतीनं बाल्कनीमध्ये छोटीशी पूजा मांडावी लागते. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर खूप मोठी गुढी उभारली जाते. उंच गुढी हे विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळं या दिवशी उंच अशी हिरवीगार बांबूची गुढी लावली जाते आणि सायंकाळच्या वेळेला ती उतरली जाते. तर अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा मांडणी करूनही तुम्ही या दिवशी गुढीपाडवा साजरा करू शकता. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारं मराठी नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात धनधान्य, सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर या सगळ्या गोष्टी घेऊन येऊ देत. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी मी सांगायला विसरले होते ती म्हणजे गुढीपाडव्याची पूजा झाल्यानंतर, गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्याला गुढीला एक नारळ अर्पण करायचा असतो. पूजा व्यवस्थित झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हा नारळ गुढीच्या समोर फोडायचा असतो. ही पुस्तकं या गोष्टींचंही पूजन केलं जातं. सरस्वती मातेचंही पूजन केलं जातं. त्यामुळं या दिवशी तुम्ही सरस्वतीचं पूजन किंवा जी काही तुमच्याकडे पुस्तकं असतील, ग्रंथ असतील तर त्याचंही पूजन तुम्ही या दिवशी करू शकता. या चॅनेलवरती जर या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक हाईप आणि एक लाईक नक्की करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी PK क्रिएशन अँड व्लॉग्स हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तुमचे असेच जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.